जे बी मित्रांनो, काही दिवसापूर्वी बौद्ध समाजाविषयी आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावरती पिंपरी येथील काही नवतरुणांनी केला होता। त्याच्यामधील मुख्य आरोपी योगेश कल्याणकर व रुपेश बोंबले हे बौद्ध समाजाविषयी एकदम अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ करून ते दोन्ही मुलं फरार झाले होते। त्या संबंधीची माहिती जेव्हा आम्हाला मिळाली, त्याच्यामध्ये आम्ही स्वतः फिर्यादी म्हणून त्या संबंधित दोन्ही व्यक्तीवरती गुन्हे दाखल केले। त्यानंतर आमचे नगरसेवक कुलदीपभाऊ राक्षसमारे यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही एसपी साहेब असन, डीवायएसपी साहेब असन, ॲडिशनल एसपी साहेब असन व शिवाजीनगर ठाण्याचे पीआय साहेब असन याच्याकडे सतत असा पाठपुरावा केला आणि त्या पाठपुराव्याचं फळ आता आम्हाला असं मिळालं की जे संबंधित जे दोन्ही आरोपी होते रुपेश आणि योगेश, या दोघांनाही नांदेडच्या कर्तव्यदक्ष पोलिसांनी अटक केलेली आहे। त्याच्यामध्ये प्रशंसनीय तारीफ करण्याजोगी एका पोलीस उपनिरीक्षकाचे आहे, ते म्हणजे उमेश कदम सर यांनी 2-3 दिवस सतत त्याचा पाठलाग करून त्या संबंधित जे काही आरोपी होते त्यांना अटक केलेली आहे। त्याच्यामध्ये आम्ही संपूर्ण आंबेडकरी समाजाच्या वतीने उमेश कदम सरांचं व शिवाजीनगरचे पीआय असलेले राजेश पुरी सर व या संबंधित केसचं ज्याच्याकडे तपास आहे ते तपास अधिकारी आणि नांदेड जिल्ह्याचे सिटीचे डीवायएसपी रामेश्वर वैजने सर आणि या सर्वांना कोऑर्डिनेट करणारे आमचे सूरज गुरव सर आणि नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक नीलाभ रोहन सर या सर्वांचे आम्ही आंबेडकरी समाजाच्या वतीने आभार मानता की तुम्ही दाखवलेल्या तत्परतेमुळे आज नांदेड जिल्हा पेटता वाचलेला आहे। पोलीस प्रशासनाने केलेले कार्य खरंच प्रशंसा करण्याजोगे आहे। आम्ही त्यांच्या सोबत आहोत। जय भीम, जय भारत, नमो बुद्धाय।